धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिवाळीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीत कसले तोरण लावावे म्हणजे लक्ष्मी देवी आकर्षित होतात, कोणते तोरण शुभ असते, लक्ष्मीपूजनाला झाडू कधी घ्यायचा, तसेच जुन्या झाडूचे काय करायचे, तसेच लक्ष्मीपूजनाला आपल्याला झाडूच्या बाबतीत एक उपाय करायचा आहे, तो या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. यंदा दिवाळी ही 5 दिवस असणार आहे. वसुबारस ते भाऊबीज या 5 दिवसात आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर एक उपाय करायचा आहे. दिवाळी म्हटली की आपण आपल्या घराला सजवतो, तोरण बांधतो, कारण ते शुभतेचे प्रतीक संबोधले जात असते. त्यामुळे घरातील नकारात्मकताही येत नाही. आजकाल बाजारात अनेक प्रकारची तोरणे मिळतात. त्यातच आपण जी आंब्याची, अशोकाची, झेंडूची तोरण बनवतो ते सर्वात शुभ मानले जातात. दिवाळीमध्ये खरं तर आंब्याची, अशोकाची तोरणे लावणे शुभ असते. पण सणापुरताच प्रवेशद्वारावर तोरण लावायचे नसते, तर ते वर्षभर लावायचे असते. दिवाळीसाठी खास आपण कवड्यांचे तोरण मिळाले तर ते अतिशय शुभ मानले जाते, कारण कवड्यांमध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची ताकद असते. तर कवड्या ह्या लक्ष्मी मातेला देखील अतिशय प्रिय आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कवड्यांचे तोरण बांधायला मिळाले तर अतिशय उत्तम, नाही मिळाले तर रुद्राक्ष किंवा इतर फुलांचे तोरण बांधले तरी चालेल. या दिवाळीत मुख्य दरवाजाला रोज स्वच्छ करायचे आहे, म्हणजेच रोज गोमित्र, मीठ व हळद पाण्यात टाकून बाहेरील दरवाजा, उंबरा तसेच अंगण हे सर्वही आपल्याला साफ करायचे आहे. यामुळे घरात नकारात्मकता निघून जाते. तसेच रोज उंबऱ्याला हळदीचे लेपन देखील करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मीचे स्वागत होत आहे. आणि रोज मुख्य दरवाजावर कुंकवाने गुलाबजल मिसळून नंतर शुभ लाभ व स्वस्तिक काढायचे आहे. नंतर धूप दीप ओवाळून त्याची पूजा करायची आहे. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढायची आहे. दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्यद्वारावर रांगोळी काढण्याची प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे. रांगोळी काढण्याचे पण एक शास्त्र आहे. रांगोळी आपल्या पूर्ण घरासाठी सकारात्मक ऊर्जेचे काम करत असते. सकारात्मकता ठेवण्याचे काम ही रांगोळी करत असते. आपण जर आपल्या घरासमोर रांगोळी काढली आणि आपण जर बाहेरून येत असाल तर ती बघून आपल्यालाही प्रसन्न वाटते. आपल्याकडे कोणी आल्यास त्या व्यक्तीची नजर कशी असू द्या, त्या व्यक्तीची नजर देखील नकारात्मकता त्या रांगोळीमुळे नाहीशी होते. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला ही रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढताना त्यामध्ये स्वस्तिक, ओम, लक्ष्मीची पावले, गोपद्म काढायला विसरू नका. यामुळे दिवाळीचा दिवस आपल्याला शुभ जाईल. तसेच लक्ष्मीपूजनाला आपण झाडू आणतो. त्या पूजेत आपण त्या झाडूची पूजा करतो आणि नंतरच तो आपण वापरायला काढत असतो. लक्ष्मीपूजनात आपण मातीची मूर्ती आणत असतो. तसेच आपण साफसफाईसाठी झाडू देखील आणत असतो. त्यालासुद्धा लक्ष्मीचे स्वरूप मानले जात असते. त्यामुळे या झाडूची सुद्धा पूजा करण्याची एक पद्धत आहे. आपल्याला जर लक्ष्मीपूजनासाठी झाडू घ्यायचा असेल तर तो आपण शुक्रवारी, शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी घ्यावा. यंदा शुक्रवारी धनत्रयोदशी आहे, तर आपण जेव्हा धनत्रयोदशीची खरेदी करू तेव्हाच लक्ष्मीपूजनासाठी झाडू घ्यावा. तर तो शक्यच झाले नसेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणला तरीही उत्तमच आहे. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की शिराईचा वापर होत नाही, मग काय करावं? कारण दरवर्षी शिराई किंवा लक्ष्मी मूर्ती नवीन घ्यायचीच असते. यासाठी एक उपाय म्हणून मोठी शिराई न घेता अगदी लहान तळहाता एवढी शिराई देखील मिळते, म्हणून ती घेऊन सुद्धा आपण तिचा वापर करू शकतो. या लहानशा शिराईचा वापर आपण देवखोली साफसफाईसाठी करू शकतो. असं म्हटलं जातं की देवांच्या खोलीसाठी स्वतंत्र झाडू असावा किंवा देवघर साफसफाईसाठी आपल्या रोजच्या वापरातील झाडू वापरू नये. तर तुम्ही यासाठी त्याचा वापर देखील करू शकतात. किंवा तुम्ही जर घरात मोठ्या दांडीचा झाडू वापरत असाल तर तोही झाडू लक्ष्मीपूजनासाठी ठेवायचा आहे.
आता जुना झाडू आहे तो कुठेही फेकून द्यायचा नाही. कुणाचाही पाय लागेल अशा ठिकाणी तो कधीच ठेवू नये. जुना झाडू कधीही कुणाला दान करू नये, कारण आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याला दिली असा त्याचा अर्थ होतो. जुना झाडू अशा ठिकाणी ठेवा की तो कुणाच्याही नजरेला पडणार नाही. आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला झाडूच्या बाबतीत एक उपाय करायचा आहे, तो बघूया. सर्वात प्रथम लक्ष्मीपूजनाची संपूर्ण मांडणी झाली की आपला पूजेचा झाडू देखील आपण तेथेच ठेवत असतो. शक्यतो घरातील स्त्रियांनी पूजा झाली की तो झाडत झाडत घरातील उंबऱ्यापर्यंत तो न्यायचा आहे आणि आपल्या उंबऱ्यापर्यंत जात बाहेर जायचे आहे. एकदा दोनदा झाडू फरशीवर आपटायचा आहे किंवा तो एक दोनदा झटकायचा आहे. याचा असा अर्थ होतो की आपण आपल्या घरातून अलक्ष्मीला दूर करून अलक्ष्मीला बाहेर काढत आहोत आणि माता लक्ष्मीचे स्वागत करत आहोत. ती आपल्या घरामध्ये अखंडपणे वावरत राहावी, तिचा नेहमी आपल्या घरात वास राहावा म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशी कृती करायची आहे. ही कृती करायला विसरू नका. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या पूजेनंतर झाडूच्या खाली लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. त्याचबरोबर 1 कापूर, 2 लवंग, 4 काळी मिरी त्यामध्ये ठेवायचे आहे. हे सर्व बांधून तुम्हाला झाडूखाली ठेवायचे आहे. त्यासाठी कापड नवीनच घ्यायचे आहे आणि त्या नव्या कापडात या सर्व गोष्टी बांधायच्या आहेत. म्हणजेच 1 रुपया, 1 कापूर, 2 लवंग, 4 काळी मिरी हे सर्व ठेवून ते शिराईखाली किंवा झाडूखाली ठेवायचे आहे. नंतर आपण आपले बाकीचे कामे करू शकतो. नंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेसाठी जेव्हा झाडूखाली ठेवलेल्या कापडात बांधलेल्या वस्तू काढून घ्यायच्या आहेत, त्यातले 1 रुपयाचे नाणे हे आपण तिजोरीत ठेवायचे आहे. नंतर कापूर पंतीमध्ये पेटवायचा आहे व त्यामध्ये ठेवलेल्या 2 लवंगा देखील कापराबरोबर जाळायच्या आहे व मिरी ह्या बाहेर जाऊन 4ही दिशांना फेकून द्यायच्या आहेत. कापूर लवंग जाळल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सर्व ठीकठाक राहते. आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहावी, आपले घर धनधान्याने भरून जावे म्हणून ते 1 रुपयाचे नाणे आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. नंतर जर तुम्हाला झाडू वापरायला काढायचा असेल तर तो सर्वप्रथम स्वयंपाकघर झाडून आपल्याला तो वापरायला काढायचा आहे. नंतर इतर घर देखील आपण झाडू शकतो. व्हिडिओत दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, म्हणजेच ही माहिती आपल्या आप्तस्वकीयांना देखील मिळेल. सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.